आजच्या सभेला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार नाही खासदार आदरणीय ओमराजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विश्वास भाऊ, वैराग भागाचे 2 नेते मकरंद मालक, निरंजन मालक, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रमुख ॲडव्होकेट जीवन दत्त आरगडी साहेब, ॲडव्होकेट विकास जाधव साहेब, नागेश कोटे, बोधले दादा, गुगे साहेब, वसीम भाई, वातकुडवे साहेब, अशोकराव काशी बाप्पा, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण काकडे, आमचे ओम पाटील, मार्केट कमिटीचे संचालक राहिलेले श्री जाधव, व्यासपीठावरील समोर बसलेले उपळे दुमाल्यातील नेते मंडळी, उपळे दुमाला आणि गावोगावचे या ठिकाणी पंचकृषीतले आलेले सर्व महाविकास आघाडीतले पदाधिकारी, उपस्थित वडीलधारी मंडळी आणि खूप मोठ्या उत्साहानं उपस्थित असलेले सगळे तरुण सहकारी, ही सभा ऐकणाऱ्या माझ्या माय भगिनींनो आणि मित्रांनो, ओमदादाने काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही. मागही म्हणलं मी इथे तुमच्या नंतर आता बोलायचं म्हणजे राष्ट्रीय मात्र उपन्यासाला एवढं चांगलं बोलल्यावर काय राहिलं नाही, काही बाकीच ठेवले नाही. मला मित्रांनो आजही आठवण की इथं आलं जे सहकारी आहे त्यांच्यावर मध्ये एक उणीव भासली ती म्हणजे आपली संजय अण्णा भासली. खूप कमी वयात आपल्याला सोडली, त्याची स्मृती कायम मनात राहील तुमच्या माझ्या. या तालुक्यातलं वातावरण कधीच असलं दळभद्री नव्हतं. या तालुक्याचं प्रतिनिधित्व गोविंदराव आव्हाडांसारख्या एका प्रतिकीयश वकील असलेल्या व्यक्तीने पण केलेलं आहे. अनेकांनी केले, शहाजीराव पाटील साहेबांनी केले. आणि 2009 आणि 2014 मध्ये तुम्ही मला विधानसभेत पाठवलं, त्यामुळं मी सुद्धा या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. काम माझ्याही काळात शासकीय योजना आपण खूप मोठ्या प्रमाणात या गावासहित परिसरासहित सगळीकडे केली. आणि त्या करत असताना सगळ्यांचं सहकार्य मला लाभलं, पण आपण त्याला फारसा गवगवा कधी केला नाही. पाणी पुरवठा मंत्री म्हणून तुम्ही निवडून दिल्यामुळे मला संधी मिळाली होती. त्याही वेळेस अनेक शासनाचे धोरणात्मक निर्णय
सर्व महाराष्ट्राला उपयोगी पडतील असे निर्णय माझ्या काळात, माझ्या मंत्रिमंडळ पदाच्या काळात घेतले. उपळी प्रमाणाची आपली 1,33,00,000 10% रक्कम ती तर सगळ्यात अडचण होती. एक तर लोकवर्गणी 10%, क्वचित गावं असतील लोकवर्गणी करणारी. शासकीय योजना राबवताना परत लोकवर्गणी कशाला असं माझं मत होतं. त्यात परत हगलदारी मुक्तीची अट होती. एवढ्या जाचगाठी की मी मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये म्हणलं की पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय हगलदारी मुक्ती कशी व्हायची. पृथ्वीराज बाबा होते मुख्यमंत्री. आणि म्हणलं बाबा पाणी आधी का मुक्ती आधी. म्हणजे आता काही महिला भगिनी त्या मीटिंग मध्ये सचिव होत्या, त्यामुळे मला जास्त बोलता येईल म्हणून मी आपलं सांकेतिक भाषेत सांगायचं की तुम्ही ही ज्या अटी घातल्या की इतक्या टक्के हगलदारी मुक्ती झाली तर ही योजनाला एवढे निधी देऊ. मी म्हणलं आधी ही सगळी अट शिथिल केली पाहिजे हगलदारी मुक्ती तर निश्चित. आणि पाणी पुरवठ्याला आपण वाव दिला पाहिजे म्हणून 10%ची अट रद्द करून टाक. उंचावर लांब अशा ठिकाणी जी गावं होती ती व्हायबल नाही, फिजिबल नाही, दरडोई खर्च वाढतो म्हणून सुद्धा अनेक योजना थांबलेल्या होत्या. ती अट रद्द करून टाकली आणि दरडोई त्याचा खर्च किती का होईना पाणी देणं, शिक्षण, आरोग्य, पाणी या लोकांसाठीच्या योजना आहेत आणि त्याच्यात अटी कसल्या नाही. आणि तो निर्णय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला. विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्याही वेळेस कोकणापुरतच फक्त जलसंधारण महामंडळ करायचं चाललं होतं. मी सांगितलं की कोकणातलं जसं पाणी एकदा वाहून जातं कोरडा असतो कोकण, तसं आमच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सुद्धा पाऊस एकाच दिवशी 2-2, 2.5 इंच पडतो आणि परत महिना, 2 महिने, 3 महिने कधी काहीच नसतं. तर ते सुद्धा पाणी आणलं पाहिजे म्हणून दुष्काळ प्रवण क्षेत्रातली जी तालुके आहेत त्याचा समावेश तुम्ही करा आणि त्याच्यात बार्शी तालुक्यासही 119 तालुक्याचा समावेश विलासरावजींनी त्या प्रस्तावात बिलामध्ये केला आणि जलसंधारण महामंडळामध्ये त्याचा समावेश झाला सगळ्याला. आणि त्याच्यामुळं अनेक बंधारे आणि साठवण तलाव या पुढच्या काळात शासनाच्या निधीने धोरणात्मक निर्णय त्या विधानसभेचा उपयोग याच्यासाठी करायचा. त्याच्यासाठी चांगल्याचं मार्गदर्शन घ्यावं. विधानसभेच्या फ्लोअरवर तालुक्याचे प्रश्न मांडायचे असतात. कुटुंबाला संरक्षण मागण्याचं भाषण करायचं नाही. तो सुद्धा विक्रम आपल्या समोरच्या व्यक्तीने करून दाखवतो. आणि मी पण आता 30 वर्ष आमदार आहे म्हणजे होतो. एक टर्म 4 ते 9 शासन होतं म्हणून प्रत्येक मंत्री कुठलेही काम घेऊन गेला तरी कधी नकार देत नव्हते. पण दादा 40 वर्षात कधी कुठल्या कंत्राटदाराचं कमिशन मी घेतलं नाही. 40 वर्षात कुठल्या रस्त्याचं, धरणाचं, पाझर तलावाचं, साठवण तलावाचं, कुठल्या इमारतीचं
कधीही काम घेतलं नाही. मी नाही, माझ्या कुटुंबातल्या कोणी. 40 वर्ष निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे या तालुक्याच्या सेवेमध्ये मी कधीही मागे राहिलो नाही. आणि म्हणून एक नैतिकता आहे. म्हणून मी आज तुमच्या समोर तुमचं पवित्र मत मला द्यावं म्हणून त्या नैतिकतेच्या बळावर मी तुमच्या पुढे उभा आहे. पण बेछूट आरोप करणाऱ्याच्या तोंडाला हात तुम्ही लावायचा. सूट खोटं बोलायची सवय, काहीही बोलायचं. जे आरी येत नाही त्यांच्यावर खोटे केसेस. आपल्या श्रीमंत तात्या थोरात बार्शीत आहे. फौजदार तिथून मालवंडीतनं फोन करतोय, तात्या तुम्ही तिथं थांबा, इथे येऊ नका, भांडणं झालेले मी बघतो. त्याचं लोकेशन आहे, ट्रेस झालेलं. माझ्या इथल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मीटिंग मध्ये बसलेला त्यांचा रेकॉर्डिंग आहे. असं असताना सुद्धा केवळ राज्याची सत्ता पाठीमागे आहे या बळावर इथल्या लोकांना 307, 326 वेगवेगळ्या चौकशा असे जनमत मागे लावण्याचं काम. माणूस प्रेमाने जिंकायचा नाही तर हुकलवून जिंकायचा, अशी एक नवीन पद्धत आहे. आणि हळूहळू सगळीकडे वाढायला लागले. सगळीकडे आता पोचायला मुरुम त्यांचा, खडी त्यांची, वाळू त्यांची, डांबर पण त्यांचं, रस्त्याचं काम पण त्यांचं. तुम्हाला बघायचं झालं, मी रस्ते आणले म्हणणाऱ्या माणसांचं कर्तव्य आहे, तर एकदा राळेरासवरनं आपली जी धाकटी पंढरी आहे धामणगाव, तिथला रस्ता 4 महिने झाले कसं झालंय बघून. अजून पुढे जायचं झालं तर कवे कोरपळे गुळपोळी मालवणी नवीन रस्ता. उपळे ते म्हणजे जवळच आहे बघायला उदाहरण. म्हणजे हातकंगन को आरसी काय को म्हणल्यासारखे आहे. उगतच तुम्हाला लांब खर्च टाकायला होतो प्रवासाचा. आधी तरी दृश्य सांगायचं नाही. बार्शीत तर मोठा प्रयोग केला. म्हणजे ईश्वर नगराध्यक्ष म्हणून, नगरसेवक म्हणून अनेक वर्ष काम केलं, त्यांना सुद्धा सुचला नाही. आपली म्युन्सिपाल्टीचा सत्ता असताना आपण त्यात कॉन्क्रीट रोड केलो. नागेश अलीपूर रस्ता, उपळाई रस्ता, किंवा शिवाजी कॉलेज समोरचा रस्ता, किंवा जुन्या जयशंकर आगळगाव रस्ता, परत ताडसौंडेने रस्ता, बार्शी, हे जे मोठे रस्ते आहेत ते कॉन्क्रीटचे केले. आता यांनी नवीन तंत्रज्ञान काय आणलं, तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केलं. की मी तर अजून कुठल्याच देशात आपला देश सोडून आणि आपला देश धरून कुठं असं झालंय की अजून तरी मला हे तंत्रज्ञान, तुम्ही आता खासदार आहात, कुठल्या दौऱ्यावर जर गेले तरी आमच्या इथलं तंत्रज्ञान कुठून आलं तेवढं जरा कॉन्ट्रॅक्टर घरातच कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं नवीन शोध निघला. दुसरं की जी पटेल चौकातून फुलवाले चौकापर्यंत आधी डांबरी रस्ता केला, की 4 महिन्यात हा व्हायला लागला. इडली पात्र, इडली कारखानाचं जे असतं ना भांडे, तसं वर खाली. पण त्याची चौकशी होऊ नये बोंबला लागली. पत्रकार म्हणा आहेत ना,
शोधपत्र आम्ही ओरडा लावलो सगळे. म्हणून त्या ओरड्याचा पुरावाच नष्ट करायचा म्हणून त्याच्यावर परत कॉन्क्रीट रस्ता केला. कॉन्क्रीटवर डांबरी, डांबरीवर कॉन्क्रीट, आणि काम सगळं घरात. का नाही 5,000ला एक मत विकत घ्यायची भाषा करणार माणूस, एवढं गबाळ गोळा केलं तर त्याचा भार जरा हलका करा. आता 20 तारखेला मी तर 40 वर्ष कुणाच्या खिशाला हात लावला नाही, आणि यांच्याकडे जाणाऱ्यांनी आता कपड्याला खिशीच करायचं सोडून दिलं. आणि भेटायला चाललंय की ते आधी म्हणतो आई खिसा शिवून टाक, हात घालायची संधीच म्हणून. त्याच्यामुळे ही भाषा मुक्त का माल आहे, मग मस्ती येणार नाही तर काय घाम गाळाय करता. आणि मी तर पुढं असं म्हणलं, म्हणजे मला कोणी कधी असं किती देणार विणार कधी म्हणलं नाही कोणी, पण मी आता पाहून मी गप्पा मारत होतो विश्वास भाऊ की 5,000 म्हणतोय म्हणलं आपलं बी त्याच्यातच आलं म्हणून सांगा. सगळ्यात परिसीमा काय करतात की भगवंताचं मंदिर आपलं देशात, भगवंताचं मंदिर एकच आहे बार्शी, नावच भगवान बार्शी म्हणते ती, विदर्भ किंवा पलीकडचे लोक. 2 वर्ष झालं म्हणजे तीर्थक्षेत्र विकासात मी मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पहिली शेवटची कॅबिनेट झालेली आहे. त्याच्यात प्रतापसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या इथलं एक देवस्थान आणि मी भगवंताचं देवस्थान याचा आग्रह धरला, आणि मनोहर जोशी साहेबांनी निर्णय घेऊन ते तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट केलं. त्याच्यात एक रस्ता पण पहिला निधीत झाला, हा त्या निधीत. आणि गेली आपल्या इथं देवन महाराज बोधलेंचं महिनाभर प्रवचन असतं, आणि त्या प्रवचनात ह्या वर्षीचं कितवं वर्ष आहे मला आठवण, पण 2 तरी वर्ष झाली की त्याच काय ते भक्त निवास 1 नंबर शाळेच्या ठिकाणी बांधणार म्हणून. अरे देवा पुढे तरी, महाराजा पुढे तरी खोटं बोलणार. आणि तिसरी एक योजना काढली, ती लुप्त असलेली पुष्पावती नदी, दुर्वासानं शाप दिलेली नदी, ती आता तिचं मी पुनर्जीवन करणार. म्हणजे कवा पुराणात होती, आता ही कुठं नेतोय गडी पुन्हा. ह्याच्यात जर शपथ खोटं असेल ना माझं, तर राम मंदिराचा शाप मला लागेल. असं काहीतरी त्याच्यामुळं 1 नंबरची मशीन, भरलेली मशीन, भरलेली म्हणजे नावाने, आणि दुसरीवर 5च आहे, त्यावरच 2 नंबरचं बटन, जसं ओमदादाचं 2 नंबरचं तसं माझं 2 नंबरचं. पण आम्ही आयुष्यात कधी 2 नंबरचा धंदा केला नाही, त्यामुळं हे 2 नंबरचं बटन मशालीचं आहे, हे दाबून तुमची 5 वर्ष नव्हे, ह्या जीवात श्वास असेपर्यंत सेवा करण्यासाठी आपण मला निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि माझ्या